स्मिता पाटील म्हटलं तर डोळ्यांसमोर येतं निखळ सौंदर्य आणि जबरदस्त अभिनय। पॅरलल सिनेमा गाजवणाऱ्या स्मिता या महान मेथड ॲक्ट्रेस आपल्या ॲक्टिंगने तर त्यांनी सगळ्यांना भुरळ पाडली होतीच, पण या सोबतच त्यांचे असेही अनेक किस्से आहेत जे फार कोणाला माहित नाहीत। स्मिता पाटील यांचं वैयक्तिक जीवन बऱ्याच अडचणींनी वेढलेलं होतं। मुलगा प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचं निधन झालं आणि त्याचे वडील राज बब्बर यांनी नाही तर आजी आजोबांनी प्रतीकला लहानाचं मोठं केलं। आईचं निधन आणि वडील असूनही त्यांची न मिळालेली माया अशा कठीण परिस्थितीत मोठ्या झालेल्या प्रतीकनं चक्क स्मिता पाटील यांचा चित्रपट सुरू असताना टीव्ही फोडून टाकला होता। इतकंच नाही तर आज फरहान अख्तर प्रतीकचा सावत्र भाऊ असता। काय आहेत हे किस्से जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। तर नुकतंच प्रतीक स्मिता पाटील याने झूमला मुलाखत दिली। यात त्याने त्याच्या बालपणापासून ते लग्नापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला। बालपणी खूप रागीट असल्याची कबुली देखील यावेळी प्रतीकने दिली। आई वडील नसल्यानं होणाऱ्या त्रासाबद्दल प्रतीक व्यक्त झाला। तर एकदा झालं असं की लहानपणी फार रागीट असणाऱ्या प्रतीकनं टीव्हीवर स्मिता पाटील यांचा कोणता तरी चित्रपट सुरू असल्याचं पाहिलं आणि आपल्या सोबत आज आई नाही याचा राग आणि दुःख अनावर झाल्यामुळे त्याने टीव्हीच फोडून टाकला। इतकंच नाही तर बेसबॉल बॅटने घरातील सर्व फोटोही त्याने फोडून टाकले होते। आता हा झाला प्रतीकच्या रागाचा किस्सा। आता आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगते, तो म्हणजे स्मिता पाटील यांनी त्यांच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली। त्यापैकी एक होत्या शबाना आझमी। स्मिता आणि शबाना यांनी एकत्रित बरेच चित्रपट केले। त्यांची जोडी सुद्धा हिट होती। स्मिता यांच्या निधनाचा शबाना आणि जावेद अख्तर यांना प्रचंड धक्का बसला होता। त्यामुळे पोरकं झालेल्या प्रतीकला दत्तक घेण्याचा विचार त्यांनी केला होता, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही। पण जर का असं घडलं असतं तर फरहान अख्तर प्रतीक पाटीलचा सावत्र भाऊ असता आणि त्याचं रिफ्लेक्शन नक्कीच बॉलिवूडमध्ये उमटलं असतं। नुकतंच प्रतीक बब्बरनं आपलं नाव बदलून प्रतीक स्मिता पाटील असं करून घेतलंय। स्मिता पाटील यांचा आणखी एक किस्सा आहे, तो म्हणजे जेव्हा निधनाच्या आधी त्यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली होती, ती म्हणजे माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी मला वस्त्र आणि आभूषणांनी सजवावं, म्हणजे सुहासिनीसारखं सजवावं। 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचं निधन झालं। त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना पारंपरिक पद्धतीनं सजवलं गेलं होतं। हिंदीतील बड्या कलाकारांनाही मागे टाकणाऱ्या अशा स्मिता पाटील ताकदीच्या अभिनेत्री होत्या। आई इतकं अभिनय क्षेत्रात यश जरी प्रतीकला मिळालं नसलं तरी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून स्वतःचं अस्तित्व बॉलिवूडमध्ये टिकवण्याचा प्रयत्न करताना तो दिसतोय। तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि अशा तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकारांचे किस्से जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।